चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण या प्रकरणाचा दुसरा भाग. आपण यापूर्वी बघितलेलं होतं, की राजकीय आणि आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर परिणाम होतो. आता बघणार आहोत आपण आर्थिक घटक. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मानवाच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे अर्थ म्हणजे पैसा. आणि या पैशाचे अनेक परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतात. अनेक परिणाम होत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ पैसा नसेल, तर तो गरीब समजला जातो, कंगाल समजला जातो आणि त्याच्या मनामध्ये असलेल्या अनेक इच्छा तो पूर्ण करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ जर मुबलक पैसा असेल, खूप पैसा असेल, भरपूर पैसा असेल, तर त्याला श्रीमंत गणलं जातं आणि त्याच्या मनाला वाटेल तसं तो पैशाच्या आधारे कार्य करू शकतो. आपण बघितलेलं आहे. कारण मानवी जीवनामध्ये पैसा हा अत्यंत गरजेची वस्तू आहे. आणि मग हा पैसा मिळवायचा कसा? आणि तो पैसा मिळवला, तर त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचे? हे सगळं आर्थिक घटकांमध्ये येतं. तर आर्थिक क्षेत्रामध्ये या जागतिकीकरणाच्या काळामध्ये झालेले महत्त्वाचे बदल कोणते ते बघा. पहिला आणि महत्त्वाचा घटक बदल झालेला आहे, तो आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवल म्हणजे पैसा. पैसा गुंतवायचा. पूर्वी हा पैसा कुणालाही कुठेही गुंतवता येत नव्हतं. त्याला एक मर्यादा होती. पण जागतिकीकरणाच्या काळात मात्र भांडवली गुंतवणुकीचा संचार मुक्त झाला. म्हणजे कुणालाही कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करता येत होती. आपल्या देशामध्ये सोडा, पण परकीय म्हणजे परक्या देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये सुद्धा गुंतवणूक करता येत होती. म्हणून हा एक महत्त्वाचा बदल आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. तुम्हाला माहीत आहे, की गुंतवणूक तुम्ही अर्थशास्त्र शिकताय त्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंदे जे उभे होतात, कारखाने आहेत, अजून काही उद्योग आहेत. आपण दुकान जरी सुरू करतो म्हटलं, तरी त्याकरता भांडवलाची गरज असते. भांडवल म्हणजे पैसा. म्हणजे ज्याचा उपयोग आपल्याला तो उद्योग वाढवण्यासाठी, निर्माण करण्यापासून तर त्याला यशोशिखरावर नेण्यासाठी उपयोग होते, त्याला म्हणतात भांडवल. आणि भांडवल म्हणजे पैसा. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असलेली आपल्याला दिसते. उदाहरणच घ्यायचं झालं, तर आता सध्या आपल्या अ, चांगलं माहिती असलेलं उदाहरण असं टाटा, रतन टाटा आणि रिलायन्ससारख्या म्हणजे रिलायन्स ही कंपनी तुम्हाला माहीत आहे कोणाची आहे? कोणाची आहे ही? अनिल अंबानींची. तर रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे, तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील काय करतात? गुंतवणूक करतात. म्हणजे टाटा हे भारतातले, अंबानी नाही का, मुकेश अंबानी, अनिल अंबानी हे सुद्धा आपल्या भारतातलेच. हे खाजगीरित्या कंपन्या उभ्या करू शकतात, उद्योग उभारू शकतात. एवढं हे भारतातच करू शकतात असं नव्हे, तर भारताबाहेर जे मोठे श्रीमंत देश आहेत, अमेरिका आहे, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, इत्यादी राष्ट्रात पण ते काय करू शकतात? गुंतवणूक करू शकतात. ONGC, ONGC तर ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. म्हणजे ऑइल अँड
नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणतात याला. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनसारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. तसे अनेक कंपन्या, पण त्या कुठल्या? परदेशातल्या, बाहेर देशातल्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक 2 प्रकारची आहेत. एक आहे पायाभूत सुविधा आणि दुसरी आहे ग्राहकोपयोगी क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक होत होत असताना आपल्याला दिसते. परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केली. ही आहे पायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक. पायाभूत सेवांमध्ये गुंतवणूक कोणकोणत्या आहेत? विमानतळ आहे, आण्विक प्रकल्प आहे, रस्ते आहे, नाही का? यामध्ये केलेली गुंतवणूक. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असलेले आपल्याला दिसतात आणि आपण बघतो. आपल्याला पिझ्झा खूप आवडतो, नाही का? मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, बर्गर खूप आवडतो, नाही का? तर ह्या बर्गर किंग कंपनी आहेत, ज्या त्या काय करतात? बर्गर निर्माण करतात आणि विकतात. ह्या परदेशी कंपन्या आहेत, पण भारतामध्ये सुद्धा त्या काय करतात? व्यवसाय करतात. म्हणजे बाहेर देशातल्या कंपन्या येऊन सुद्धा इथे ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये कार्य करतात, आपली सेवा देतात. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. मागे जर गेलो आपण भूतकाळामध्ये, तर आपल्या लक्षात येतं की 1990च्या दशकापूर्वी अशा प्रकारची भारतामध्ये गुंतवणूक फार क्वचित होत होती, नाही का? त्या काळी सरकारी नियमांचे खूप अडथळे होते आणि ते अडथळे आता दूर झालेले आहेत. हा बदल म्हणजे काय आहे? भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. म्हणजे आपल्याला मुक्तपणे कुठल्याही प्रकारचं कुठलंही बंधन नसणे आणि आपल्याला कोणत्याही देशामध्ये आपलं भांडवल गुंतवून तिथे सेवा देता येणे, हा काय आहे? भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. म्हणजे आता आपण बघितलंच वाटतं मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारखे जे कंपनी आहेत, ह्या बाहेर देशातल्या आहे, अमेरिकेतल्या आहे, युरोपमधल्या आहेत. पण भारतामध्ये त्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याचप्रमाणे विमानतळ, आण्विक प्रकल्प, रस्ते, रेल्वे यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही परदेशी कंपन्या काय करत आहेत? आपली गुंतवणूक करत आहेत. हा कशाचा परिणाम आहे? तर आपल्याला दिसतो हा आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. हां. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे, खाली बघा. खाली जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडममध्ये. आता तुम्हाला असं वाटेल, की हे जॅग्वार लँड रोव्हर ही तर कार आहे, आलिशान कार आहे, नाही का? म्हणजे करोडोच्या घरामध्ये किंमत असलेली अशी कार आहे आणि ही कार आपल्या भारतामध्ये हिचा काय संबंध? तर या बाबतीत एक छान अशी आपल्याला हे दिसते. एक मला हे सांगावीशी वाटते, एक सत्य घटना सांगावीशी वाटते, की तुम्हाला माहीत असेल, की टाटानी एक नवीन कार त्यावेळी काढलेली होती. तिचं नाव होतं टाटा इंडिका विस्टा. ही कार ज्यावेळी त्यांनी काढली, त्यावेळी रतन टाटांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या, की ही कार भारतामध्ये खूप जबरदस्त चालेल आणि यापासून आपल्याला भरपूर असा फायदा होईल. पण झालं उलटं. ही कार भारतामध्ये चालली नाही आणि तिची विक्री पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपेक्षित की झाली नाही. त्यामुळं त्यांनी ही कार म्हणजे ही कंपनी आपण विकावं असं त्यांना वाटलं आणि ती विक्र्या काढली त्यांनी. त्याकरता त्यांनी जग्वार अँड लँड रोव्हर आहे की नाही? जग्वार लँड रोव्हर कंपनीचे जे मालक होते, त्यांच्याशी संपर्क साधला, की आमची ही कार आहे आणि या कारची सगळी भागीदारी
आम्हाला तुम्हाला विकायची आहेत. त्यांनी हो म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही घेतोय" म्हटलं. मग रतन टाटा आणि त्यांचा अधिकारी वर्ग त्या काळामध्ये युनायटेड किंगडमला या जॅग्वार अँड लँड रोव्हरच्या या कारखान्यामध्ये गेला, त्या ऑफिसमध्ये गेले. तर तिथे गेल्यानंतर त्यांना म्हणजे जी वागणूक मिळायला पाहिजे होती, तशा प्रकारची सौजन्याची वागणूक मिळाली नाही. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की अरे, आपल्याला तशी वागणूक देतात जसे काही हे आपल्यावर उपकार करून राहिलेले आहेत. म्हणजे तुमची कारची भागीदारी आम्ही खरेदी करतोय, म्हणजे आम्ही तुमच्यावर उपकार करतो. अशा प्रकारचं त्यांच्या वागणुकीतून त्यांना जाणवलं. रतन टाटांना ते बोचलं आणि ते तिथून वापस आले. त्यांनी सांगितलं, "नाही, आता आम्हाला आमची कार विकायची नाही आहे. नाही, नाही, आमची भागीदारी आता तुम्हाला विकायची नाही आहे. आता आम्ही चाललो." ते वापस आले भारतामध्ये आणि त्यांनी ही कार लाँच केली भारतामध्ये आणि नंतर मात्र ही कार अतिशय चालली, खूप चालली. पण झालं काय, पुढच्या 1-2 वर्षामध्येच या जाग्वार लँड रोव्हरचा जो कारखाना होता आणि त्याचा जो मालक होता, त्याचं दिवाळं निघालं आणि त्यांनीच हा कारखाना टाटांना विकण्याचं ठरवलं आणि टाटांनी मग वाटाघाटी करून तो कारखाना विकत घेतला आणि म्हणून टाटा जाग्वार लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडममध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तोच कारखाना. म्हणजे ज्यांना हे आपला कारखाना विकायला गेले होते भारतातील, त्यांनीच त्यांना त्यांचा कारखाना विकला. म्हणजे बघा, कशी वेळ असते, आहे की नाही? "कालाय तस्मै नमः" म्हणतात, की काळ कुणाला कसा वळवेल सांगता येत नाही. म्हणजे ज्यांनी टाटांची तिथे काय म्हणतो त्याला आपण अपमान केला म्हणा क्षणभर, ज्या कंपनीनी उपकाराची भाषा बोलले, त्याच कंपनीला आपला कारखाना टाटांना विकावा लागला, माहिती की नाही? तर अशा प्रकारे हा एक भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे, नाही का? म्हणजे समजा टाटानी तो कारखाना जॅग्वार लँड रोव्हरच्या या मालकाला विकला असता, तर त्याची गुंतवणूक कुठे लागली असती? भारतामध्ये. पण त्यांनी आपला कारखाना टाटांना विकल्यामुळं टाटांची गुंतवणूक कुठे झाली आता? युनायटेड किंगडममध्ये. हे उदाहरण कशाचं आहे? तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचारचं आहे. म्हणजे परदेशातली लोकं भारतामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि भारतीय लोकं परदेशामध्ये गुंतवणूक करू शकतात. इथे तुम्हाला दिसतं ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC, नाही का? विदेश लिमिटेड व्हिएतनाम. व्हिएतनामला हा कारखाना आहे आणि कोणं केलेली गुंतवणूक आहे? भारतीय कंपनीने, नाही का? ONGC सरकारी कंपनी आहे आणि या सरकारीने व्हिएतनाममध्ये गुंतवणूक केलेली आहे, नाही का? हे 2 उदाहरणं आपल्याला दिसतात, की परदेशातील भारतीय गुंतवणूक कशी केलेली आहे त्याची. आता पुढची जी उदाहरणं 2 आहेत आपल्यासमोर, ती आहे भारतातील परकीय गुंतवणुकीचं उदाहरण. याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं मायक्रोसॉफ्ट भारत. तुम्हाला माहीत आहे, की आपण कॉम्प्युटर घेतलं, की कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये मायक्रोसॉफ्टचं खूप नाव आहे, आहे की नाही? तर ती कंपनी कुठे आहे? इथे भारतामध्ये आहे बघा, भारत. पुढची कंपनी आहे इथे बघा, नेस्ले उद्योग भारत. नेस्ले ही अमेरिकन कंपनी आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेस्लेचे चॉकलेट्स वगैरे, वगैरे खूप येतात मार्केटमध्ये. आपण ते खरेदी पण करतो, बरोबर आहे की नाही? हां. तर हा उद्योग कुठे आहे? भारतामध्ये. कंपनी कुठली आहे? युरोपची आणि उद्योग कुठे आहे? भारतामध्ये. बघा तुम्हाला दिसतं हे नेस्ले, भारत. अशा प्रकारे म्हणजे भारतीय कंपन्या परदेशामध्ये गुंतवणूक करू शकतात. तर परकीय कंपन्या भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकते. हे कशाचं लक्षण आहे? तर भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार याचं आपल्याला दिसतं. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूनी होऊ शकते. आपण बघितलंय आता, नाही का? भारताबद्दल म्हटलं जातं, की भारत हे विकसनशील राष्ट्र आहे.
म्हणजे विकसित होत आहे, नाही का? भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहे अर्थातच, नाही का? म्हणून परदेशी गुंतवणूक गरजेची आहे, आहे की नाही? आजही पंतप्रधान आपल्या भारताचे म्हणतायत, की बाहेरच्या देशातील कंपन्यांनी यावं आणि भारतामध्ये गुंतवणूक करावी, आम्ही त्यांना सहकार्य करू. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली, तरच विकासाला काय होईल? मदत होईल. पायाभूत सेवा सुविधा आपण मागे पाहिलेलं आहे. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण खरा विकास हा आपल्याला जर साधावायचा असेल, तर त्यासाठी काय पाहिजे आहेत? रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग यासारख्या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचं आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची असते हे आपल्याला दिसून येते आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, तरच राष्ट्राचा काय होईल? विकास होईल. नंबर 2, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. तर 1990 नंतरच्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये बघूया आपण. काय होतं की 1948 पासून आंतरराष्ट्रीय जो व्यापार होता, या व्यापाराबाबतचे काही नियम केलेले होते त्यावेळी. या नियमांनाच काय म्हणतात? गॅट. GATT, गॅट. आणि हे सगळे नियम या गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. ही काही संघटना नव्हती. तो एक व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान झालेला काय होता? करार. नाही, आपल्याला असं वाटेल गॅट ही एखादी संघटना असेल आणि ती व्यापारावर लक्ष ठेवत असेल, पण असं नाही आहे. गॅट ही संघटना नव्हती, तर तो काय होता? व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान झालेला करार होता. पण पुढे 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची WTO याचा शॉर्ट फॉर्म आहे हा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचं कार्य होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव अशी काय होती? संघटना. आता इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 यामधलं 2 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. बघा, हे लिहून काढायचे तुम्हाला सगळे, म्हणजे स्वाध्यायामधले सगळे प्रश्न लिहून काढायचे तुम्हाला आणि मला दाखवायचे आहेत बरं. म्हणजे गॅट आणि हे बघा, इथं तुम्हाला प्रश्न दिसतोय, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना दिसतंय ना तुम्हाला? हां, प्रश्न क्रमांक 3 यामधलं 2 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या परिच्छेदामध्ये बघायला मिळतं. बघा बघा, मी तिथे हे केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. बघा, प्रश्न क्रमांक 3, 2 याचं उत्तर तुम्हाला दिसतं, नाही का? 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान झालेला करार होता, आहे की नाही? 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापारी संघटनेची WTO निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे काय होते? कार्य होते. हे या संघटनेचे काय होते? कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव काय होती? संघटना होती. याचं उत्तर तुम्हाला इथे बघायला मिळतं. हां, आणि यामध्ये दुसरा प्रश्न आहे एक, प्रश्न क्रमांक पहिला क. बघा, तुम्हाला दिसतंय आता. प्रश्न क्रमांक पहिला क, संकल्पना सुचवा. बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना दिसतं का तुम्हाला? WTO ते तुम्हाला इथे लिहायचं आहे.
ठीक आहे, लिहून काढायचं आणि मला दाखवायचं पण. देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे या संघटनेचं कार्य कोणतं आहे? WTOचं बघा. देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणणे हे झालं पहिलं कार्य. बघा, मला दिसतं इथे. आता व्यापार संघटनेमध्ये दुसरा बदल कोणता झाला बघा. तर व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातोय. त्यामध्ये लोखंड आहे, कोळसा आहे, खनिज तेल आहे यासारख्या वस्तूंचा असू शकतो, किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूसुद्धा त्या व्यापाराच्या वस्तूंमध्ये असू शकतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले आणि त्यात सेवा क्षेत्राची काय पडली? भर पडली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झालेल्या आहेत. तुमच्या लक्षात येईल. बँकासुद्धा बऱ्याच बँका आपल्याला दिसतात. इंडियन ओव्हरसीज बँक, नाही का, हे नावं वाचल्यानंतर असं वाटते आपल्या देशातली आहे का, आहे की नाही या गड्या. बघा, असं वेगवेगळ्या देशातल्या बँका आपल्या भारतामध्ये आलेल्या विमा कंपन्या पण आहेत आणि त्या व्यापाराचा एक भाग म्हणून आपल्या देशामध्ये सेवा देत आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो आहे. म्हणजे या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा यामध्ये काय समावेश होतो. बघा, इथे तुम्हाला दिलेले आहेत. कॉपीराईट, कॉपीराईट आहे तो, आहे की नाही. हे कोणीच नाही घेऊ शकत दुसरं. अमूल, नाही का, वाडीलाल हे दिसलं का आपण समजतो अरे इथे आईस्क्रीमचं दुकान आहे, चला वाडीलालचं आहे, चांगलं आहे की नाही. हे सगळे ट्रेडमार्क आहे. अमूल, वाडीलाल, गुगल, बघा तुम्हाला दिसतंय. हां, हे ट्रेडमार्क आहे. हां, तर याचंसुद्धा व्यापारामध्ये फार महत्त्व आहे आणि एकाचा ट्रेडमार्क दुसरं कुठली कंपनी वापरू शकत नाही, तो गुन्हा ठरतो. हां हां तिसऱ्या प्रकारचं बघा, व्यापाराबाबत आणखी महत्त्वाचा एक बदल हा की कंटेनर कार्गोद्वारे झाला. आणि व्यापाराबद्दल कोणता झाला बदल एक महत्त्वाचा, तो म्हणजे कंटेनर कार्गोद्वारे झाला. म्हणजे मोठमोठे कंटेनर जहाजावर भरून घ्यायचे मालानी आणि ते दुसऱ्या देशामध्ये पाठवायचे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते, आहे की नाही. बंदर कुठलं पण झाडावरचं नाही रे बाबा. तुम्हाला वाटेल बंदर हे झाडावरचं असेल काय, नाही. बंदर म्हणजे जिथे जहाजे थांबतात, नाही का, समुद्रामध्ये, त्याला म्हणतात बंदर, आहे की नाही. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. बघा, इथे बघा तुम्हाला कंटेनर कार्गो दाखवलेला आहे. बघा, दिसतंय तुम्हाला. यानंतर तिसरं आहे ते ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. 1990च्या दशकापर्यंत आपल्याला माहीत आहे की आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होतं. व्यापार मुक्तपणे करता येत नव्हतं. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागलेल्या आहेत. आपण उदाहरण बघितलं रिलायन्स आणि टाटाचं. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रामध्ये झालेला आहे, हे दिसून येतं आपल्याला. आणि या सर्वांचा सर्वसामान्य माणसांवर काय परिणाम झालेला आहे ते पण आपल्याला बघता येईल. बघा, इथं परिणाम दिलेले आहेत. कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना दिसून येते.
आणि त्याच्यामुळं काय परिणाम झालेला आहे, तर श्रमिक बाजारावर त्याचा परिणाम झालेला आहे. उदाहरण जर जायचं झालं, तर बरेच कुशल म्हणजे जे आपल्या कामामध्ये ज्यांनी कौशल्य प्राप्त केलेलं आहे असे, हां, शिकलेले आहेत, शिकून कौशल्य प्राप्त केलेले आहेत असे. आणि दुसरे आहेत अर्धकुशल कामगार. म्हणजे जे शिकलेले नाहीत, पण त्यांनी म्हणजे औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही त्या कामाचं, पण त्यांना काम करता येतं चांगल्या प्रकारे. त्यांना म्हणतात अर्धकुशल कामगार. आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. भारतातील बरं का. हं. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ खानपान, नाही का, आपण ते हे पाहिलं नेस्ले, नाही का, आपलं वाडीलाल बघा तुम्हाला दिसतं. हं. पुन्हा ते काय बर्गर किंग, पिझ्झा हट आहे की नाही. तर खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी सेवांमध्ये सुद्धा परकीय गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते. दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला आपल्याला दिसून येतो बघा. तर काय झालं की बड्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या भारतामध्ये परदेशातून आल्या आणि त्यांच्याशी लहान उद्योगांना स्पर्धा करावी लागत असलेली आपण बघतोय, नाही का? जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात, ती या स्पर्धेमध्ये टिकून आहे. कारण मोठमोठे मॉल्स, मोठमोठ्या कंपन्यांनी काढलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितले असाल मॉल्स. मग ते मॉल्स कुठे? आपल्या गावातलं लहान दुकान कुठे? तर त्यांच्याशी स्पर्धा कशी होणार? पण त्यांच्याची स्पर्धा केलेली आपल्याला दिसून येते. लहान दुकानं पण आपल्या गावातले सुरू आहेत, आपल्या घराजवळची सुरू आहेत. कारण त्यांनी आपला उद्योग, आपली दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवलेली आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. आज शहरात मोठी दुकाने, मोठी किराणा दुकाने आणि मॉल जरी उभी राहिली असली, तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. आणि याचं कारण एकच आहे, ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. त्यामुळे आज ते या मोठ्या स्पर्धेमध्ये टिकून आहे. यानंतरचा तिसरा परिणाम म्हणजे शेतीच्या संदर्भात झालेला आपल्याला दिसून येतो बघा. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना कुठल्याही प्रकारचा व्यापारी किंवा दलाल याची मध्यस्थी न घेता तो थेट विकू शकतो. कुणाला? बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकू शकतो. कोणाला विकू शकतो? बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकू शकतो. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवं तंत्रज्ञान आणलेलं आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी भारत निर्यात करतो आहे. तुम्हाला दिसतंय. आणि यांनी कुणाशी हे सगळं केलेलं आहे? तर बहुराष्ट्रीय कंपन्यांशी. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन असं तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान भारतामध्ये आणलेलं आहे. म्हणजे ही उदाहरणं कशाची आहेत? तर ही उदाहरणं आहेत परकीय कंपन्या भारतामध्ये कशा आल्यात आणि त्यांनी कशाप्रकारे भारतामध्ये व्यवसाय सुरू केला, आहे की नाही? म्हणजे आर्थिक गुंतवणुकीचा मुक्त संचार याची ही सगळी उदाहरणं आहेत. आता आपण बघूया की बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? तर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी असते, जिथे एका राष्ट्रात काय असते? मुख्यालय असते. मुख्यालय, हेडक्वार्टर ज्याला म्हणतो आपण. हेड ऑफिस कुठे? एका राष्ट्रात. परंतु ती अनेक देशामध्ये काय करत असते? कार्य करत असते. काही भारतीय बहुराष्ट्र कंपन्या बघा, बजाज आपण बघतो. बजाज आल्मंड तेल वगैरे, वगैरे. डाबर, नाही का? डाबर आमला, नाही काय? ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो इत्यादी कंपन्या. ह्या भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, आहे की नाही? म्हणजे यांचं मुख्य हेडक्वार्टर कुठे आहे? हेड ऑफिस कुठे आहे? भारतामध्ये. आणि इतर जगामध्ये, इतर देशांमध्ये सुद्धा त्या काय करतात? व्यवसाय करतात. दुसरे आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. भेद बघा कोणता आहे? भेद म्हणजे फरक कोणता आहे बघा. बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन.
या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. बघा, त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या, त्यांची उदाहरणं बघा इथे दिलेली आहेत. नेस्ले, बायर युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी, नाही का. म्हणजे या ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्ये फरक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं ऑफिस कोणत्याही एका देशामध्ये असते, मुख्यालय, नाही का. आणि त्या इतर देशांमध्ये काय करतात, व्यवसाय. पण त्यांची बांधिलकी कुठल्या तरी एका देशाशी असते. पण इथे जर बघितलं तर आपल्याला दिसतं की ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन यामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांची कोण्याही एका राष्ट्राला बांधिलकी नसतात. हां, त्यांचं मूळ स्थान कोणी एका राष्ट्रात नसते. सर्व राष्ट्रांमध्ये त्या काय करतात, व्यवसाय आपला करत असतात. सेवा क्षेत्र हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरं आहे, सेवा क्षेत्र. पहिल्या क्षेत्रामध्ये येतात ते शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादी. दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहे उत्पादन क्षेत्र, नाही का. सेवा क्षेत्रामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा इत्यादी सेवांचा काय होतो, समावेश होतो. हे आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतं की अ, आर्थिक गुंतवणुकीचा मुक्त संचार 1991 नंतर कशाप्रकारे जगामध्ये झाला आणि त्याचा काय परिणाम झाला ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढच्या तासिकेला, तो आहे अ, राजकीय क्षेत्र. या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला ते पण आपल्याला बघायचं आहे. ते बघूया आपण पुढच्या पिरियडला.